गरम आहे प्यायला घातलं. काय? बोबाटी. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर म्हणजे शॉपिंगला. आज वेदांत आणि केतकीची शॉपिंग करणार आहोत. तर चला पटकन ट्रेन पकडायची. ट्रेन पकडल्यावरती बोलूया चला. तर आता मी आणि केतकी ट्रेनमध्ये बसलेला आम्ही निघालेलो आहे घाटकोपरला. तर आता आम्ही घाटकोपर स्टेशनला उतरलो आहोत आणि महेश आम्हाला घाटकोपर स्टेशनलाच भेटले. ऑफिसमधून ते डायरेक्ट घाटकोपरलाच आलेले आहेत. तर आता सुरुवातीला महेश यांचं काहीतरी काम आहे ईस्टमध्येच, घाटकोपर ईस्टमध्ये. त्यामुळे आता आम्ही ईस्टला निघालेलो आहोत आणि आता चालता चालता आम्हाला सगळ्यांना भूक लागली. त्यामुळे आता आम्ही पटकन काही खाता येईल असं बघतोय. तर आता पटकन खाणारा पदार्थ म्हणजे आपला सगळ्यांचा आवडीचा म्हणजेच बटाटा वडा. तर चला आम्ही बटाटा वडा खाण्यासाठी निघालो आहे आणि महेश यांना सांगितलं की मला बटाटा वडा खायचा आहे. तर ते म्हणाले जर का बटाटा वडा खायचा असेल तर तुम्ही भाऊचाच बटाटा वडा खावा, म्हणजे घाटकोपरचा स्पेशल असा बटाटा वडा आहे. तर आता आम्ही ईस्टमधून वेस्टला जातो आहे कारण हा बटाटा वडा वेस्टला आहे. खूप गर्दी आहे ना. गरम आहे. फर्स्ट टाईम आलो आम्ही घाटकोपरमधल्या भाऊचा वडापाव इथे. टेस्ट आहे. आम्हाला थोडं खूप गळा. मस्त आहे, छान आहे बघा. आता पेटपूजा झाल्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्स होतो आणि खूप छान वाटत होतं. कारण वेदांतसुद्धा ऑफिसमधून आल्या आल्या सोया वगैरे खातो आणि त्यामुळे त्याला लगेच भूक लागते. त्यामुळे आम्ही ट्रेनमधून उतरल्या आपली पेटपूजा केली. खूप छान वाटते, आता रिलॅक्स वाटते. कारण सकाळी मी फक्त चपाती आणि पनीर घोटाला बनवला होता. तर पनीर घोटाल्याची पण रेसिपी तुमच्यासोबत मी एकदा नक्की शेअर करीन. तर आता आम्ही आलेलो आहोत घाटकोपरच्या RCT मॉलमध्ये. मंडळी आता आम्ही RCTमध्ये आलेलो आहोत घाटकोपरमधल्या. तर आता इथे वेदांची आणि केतकीची शॉपिंग करायची आहे आम्हाला. हा कलर चालेल का तुला? केतकीला तिच्या सेक्शनमध्ये भेटतच नाही आहे. आम्ही चिल्ड्रन सेक्शनमध्ये आलो ना. ब्ल्यू कलरचा पाहिजे का तुला? ब्लू ब्लॅक असं पाहिजे. मग ब्ल्यूमध्ये बघ ना. अरे कंबल मोठा मुलांचा. चेंज करतो कसं होतं मध्ये मध्ये ते. तर आता महेश गुरु आम्हाला भेटलेले आहेत, त्यांची कामं सगळी झालेली आहेत आणि आता आम्ही शॉपिंग करायला सुरुवात करतोय. ठेवू आहे हे महेश यांना त्यांच्या मित्राने गिफ्ट दिलेलं आहे असंच. तुम्ही खाल्ला का काहीतरी? आम्ही तिघांनी वडापाव खाल्ला. भाऊ वडापाव ना. हां. तर आता आम्ही आलेलो आहोत झुडिओमध्ये आणि केतकीसाठी बघतोय पण इथे पण अजून काही तिला खास भेटत नाही आहे. हे ट्राय करून बघणार आहे घेतो.
काय झालं? माझ्या साईज नाही भेटत. केतूच्या साईजचेच भेटत नाही. आमचा प्रॉब्लेम आहे की आमची बॉडी लहान असल्यामुळे चिल्ड्रन सेक्शनमध्ये जावं लागते. तिथे पण नाही भेटत कलेक्शन. केतूला कपडे बघण्यासाठी आम्ही पहिले वेस्ट साईड स्टोअरमध्ये गेलो, तर तिथेसुद्धा तिच्या मापाचे काहीच कपडे मिळत नव्हते आणि तिला आवडत पण नव्हते. त्यामुळे मग नंतर आम्ही झुडिओमध्ये आलो आणि झुडिओमध्ये पण आम्ही भरपूर बघितलं. त्यामुळे आता थकलो होतो आणि आता आम्ही निघणार होतो बिबामध्ये जाण्यासाठी. तेवढ्यात जाता जाता आम्हाला झुडिओमध्येच हे कपडे मिळाले. तर आता जरा ती थोडीशी खुश झाली. तिला रेग्युलर म्हणजे रोज वापरायला टॉप पाहिजे होते, तर ते घेतले आम्ही आता. सांग दादाला आम्ही बघितलं म्हणून. छान फिटिंगमध्ये बसलाय. दुसरा ट्राय कर पटपट. छान, हा पण बरोबर बसला. हां, आवडला ना तुला? छान, हा पण मस्त आहे. भारी भारी. सगळे झाले ट्राय करून? चल मग आता घे सगळे. तर केतूला जे हवं होतं ते झुडिओमधून आम्ही घेतलं आणि महेश आणि वेदांत झुडिओमध्येच आहेत अजून. ते त्यांच्या दोघांसाठी शोधत होते कपडे आणि ते आम्हाला दोघांना म्हटले की तुम्ही दोघीजणी शॉपर स्टॉपमध्ये जावा आणि तिथे तुम्हाला काय हवं असेल ते बघा. परंतु आम्ही दोघीजणी एवढ्या थकलो होतो, कंटाळा आला होता आम्हाला चालायचा. तरी पण निघालो आम्ही बाहेर आणि आता विचार करत होतो की कुठेतरी बसूया का, परंतु बसायला काय एवढं कुठे दिसत नव्हतं. त्यामुळे आता आम्ही निघालो आहे शॉपर स्टॉपमध्ये. काय नाही, मस्त वाटतंय. असंच कोणीतरी चालत चालत नाही हवं आपल्याला. हां, चल तिकडे. आले का अरे कुठे आले पप्पा? भटकतोय आम्ही. बापरे, काय भारी आहे. वाव, मस्त आहे ना. किती भारी आहे. वाव, किती क्यूट आहे. हे किती खरे वाटतात. किती मस्त आहे ना. मस्त आहे. हे बघ, अरे दादाला बोलू ना इकडे आपल्याला. हां, विचार. असे बाई. तुझ्याकडेच फोन आहे, दादाला फोन करून बघ. आम्ही आलो इथे. मस्त आहे. वाव केतू, हे किती छान आहेत बघ. हे बघ गणपतीची मूर्ती बघ, बुद्धाची मूर्ती. वाव किती मस्त आहे. हे दगडाचं आहे बघ. नाही दगडाचं नाही आहे, वाटते दगडाचं. पण किती सुंदर आहे. हे बघ, हे बघ, हे बघ. हा, हे शाईन आणि हे छान वाटतंय. चांगलं. हे पण छान वाटतंय. वाव, मस्त आहे. चल चल पुढे चल. मला जास्त भारी. खूप मस्त आहे ना. तर मंडळी, आता मी आणि केतू आलेलो आहोत शॉपर स्टॉपच्या होम सेंटरमध्ये, जिथे भरपूर अशा वस्तू आहेत घरातल्या. त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काही डेकोरेट करायचं असेल तर त्या सगळ्या वस्तू या एकाच ठिकाणी मिळतात आणि ह्यांची क्वालिटी पण खूप छान आहे. परंतु तेवढीच महागडीसुद्धा आहे. कारण ऑफकोर्स तुमच्याकडे जर का क्वालिटी असेल तर त्या गोष्टीची किंमत पण तेवढीच असते. तर मला आणि केतूला खूप आवडल्या. म्हणजे किचनसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू. त्याचबरोबर तुम्हाला जर का घराला छान असं सजवायचं असेल, डेकोरेट करायचं असेल तर त्या गोष्टीसुद्धा इथे खूप आहेत. आणि आम्ही बघून बघून कंटाळलो, म्हणजे पाय दुखायला लागले आम्ही. इतकं मोठं आहे हे आणि खूप छान आहे. त्याचबरोबर आपल्या बेडरूममध्ये लागणाऱ्या बेडशीट वगैरे, किचनमधल्या तर भरपूर गोष्टी इथे आहेत. तर आम्ही दोघीजणी हेच बघत होतो. तर खूप छान मजा आली आम्हाला. मस्तच आहे, एकदम युनिक आहे सगळं. प्राईस पण भरपूर आहे. वाव पण आहे आणि प्राईस तर एकदम वाव वाव. हे बघ, पिलोज बघ, मस्त आहे का. सोफ्यावर ठेवला एकदम आरामदायी आहे.
एकदम आरामदायी आहे. कवच घेऊया का घेतो आपण? पण आपल्या ह्याला खुश बसेल काय? मोठं वाटतं. नाही ग, मोठं आहे हे पिऊ. अगं मोठं आहे, आपले छोटे आहेत. असं कसं आहे? मम्मा ते पण हे रग हा, हे वाले दादाला पाहिजे होते. लागलं पाहिजे सेम टू सेम. जड होईल पण हे आपल्याला तिकडून नाही आला. आता ह्या रग्स तर छान वाटतात मला, पण ह्यातलंच पाहिजे ना आपल्याला. मोठं आहेत जरा. तर बघ हेच बघ कितीला आहे. त्याची लिहिली का प्राईस तू? 798. बापरे 798 आहे. आणि मला तर वाटतं हे कशाच आहे कळत नाही. हे मटका मटकाचे मातीचेच आहे. माती आहे आणि आतून चुना लावला होता. चुना भारी वाटते बघ. चुना तर बाहेरून पण आपल्याला. ए वाव वाव, फोटो काढते थांब इथं बघ. हा परत कर. लांबून तर असं वाटतं असलीच आहे. हे भारी आहेत ना, मला हे आवडले. हा, हे हे दादाला पाहिजे होते, विचारूया आपण. हे बघ हे पण मस्त. ओरिजिनलच वाटते. हा ना खरंच. वाव असं वाटतं की हे खरीच फुले आहेत बघ ना. मला बघून वाटतच नाही. पारिजातक. पारिजातक तेच प्राजक्त. हा तेच ते. हो झालं या. आणि चल ना तिथे जाऊया आपण. इथेच का थांबलोय? पुढे पण खूप आहे. हे बघ किती भारी आहे. क्यूट आहे. किती मस्त आहे. प्लास्टिकच. चल इकडे इकडे. एक असेच आहे. असं घ्यायचंय दादा. बोरोसिलचं नाही वेगळंच आहे. ओव्हन ग्लास. हे बघ वाव वाव किती भारी आहे. हे पण खूप क्यूट आहे. स्पून बघ. वा हे स्पून येते. काय म्हणतात त्याला? आई काय म्हणतात? सोन्याचा चमचा. मस्त आहे. आता फॅशन आली ना. फॅशन. हा हे पण भारी आहेत. फुल हे सेट आहे फुल. हे बघ मला ट्राय करून बघतेस काय? नाही छोटी वाटते मला. फ्लॅट आहे. मला नाही येणार ही घेतो पण मला इथे नाही होते. छोटी पडते मला. केवढी उंच आहे. मंडळी आता आम्हाला कंटाळा आलेला आहे. मला नाही घेत तुला. फिरलोय भरपूर आता आम्ही मॉलमध्ये. हे तू काय करायचं आता? आम्ही दोघी वाट बघते. महेश आणि वेदांत दुसरीकडे आहेत आणि आम्ही शॉपर स्टॉपमध्ये आहे.
तर शॉपिंग झाली तुमची? होय मी काही केलंच नाही ना. आपल्या दोघांची राहिली काय आता? वेदांत आणि पण केतकीची उद्या झाली. बघू आता. टाको म्हणतात का ना? वा, मम्मा आहे ना? हे बघ आलेलं. बोबा. काय आहे हे? बोबा. ओबा. म्हणजे ते ना dry असतात. त्याला कॉफीमध्ये टाकतात. तर मंडळी आता आमची पेटपूजा चालू आहे. शॉपिंग झालेली आहे. जास्त शॉपिंग नाही केली कारण मुलांना जे हवं ते मिळालंच नाही. आता वेदांनी काय काय घेतले मला काहीच माहिती नाही. आता ते घरी गेल्यावरती कळणार आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ते काय आहे कलरचं? पल्स बोबा. जोरात बोल, जोरात बोल. पल्स ते तर एकदम बकवास लागत होते. तुम्ही आज आपल्याला नवीन प्रकार खायला घातला. काय घ्यायचं? प्यायला घातला. बोबा टी. काय? बोबा टी. बोबा टी म्हणजे साबुदाण्याची खीर. कलरफुल साबुदाण्याची खीर. भारतीय साबुदाण्याची खीर. पण ती टेस्टी नव्हती. साबुदाण्याची खीर चांगली असते.